खटाव पंचायत समिती समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात प्रशासनाविरोधात संताप। सातारा जिल्हा परिषद खटाव अंतर्गत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले। राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातच हे आंदोलन सुरू झाल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले। आंदोलनकर्त्यांच्या मते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी कामगार व कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली असली तरी पंचायत समिती खटाव वडूज प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे। त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये थकीत वेतनातील फरक तातडीने अदा करणे, दरमहा नियमित व वेळेवर पगार जमा करणे, तसेच सेवा पुस्तकांच्या नोंदी अद्ययावत करून अपूर्ण कामे पूर्ण करणे यांचा समावेश आहे। दरम्यान सातारा जिल्हा परिषदचे सदस्य संदीपजी मांडवे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करत कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं सांगितले। तसेच जिल्हा परिषद पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली। तीव्र उन्हात कर्मचाऱ्यांना उपोषण करावे लागत असल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होते। आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या प्रश्नात हस्तक्षेप करून कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह।